Now, today we are going to start MCQs. First question is, the sum of three non-zero prime numbers is 100. Sum of three non-zero prime numbers is 100. One of them exceeds other by 36. Find the largest number. तीन non-zero prime numbers ची sum आहे 100. Now all of you know what is meant by prime numbers. All prime numbers are odd numbers except 2. 2 is only even prime number, other are odd prime numbers. And sum of three prime numbers is 100. Now odd plus odd, if both are odd, suppose odd example घ्यायगा तो 5 plus 7, 12. 5 plus 7 means both are prime number, means odd plus odd even. दोन odd numbers ची sum काय होते, even होते. आता या तिघांची sum आहे 100, म्हणजे 100 is even number. या even मध्ये काय ॲड केलं तर even मिळते, मीन्स इव्हन नंबरच ॲड करावं लागेल. म्हणजे तुम्हाला सम करायची असेल तर प्राईम नंबर 3 प्राईम नंबर्स म्हणजे 2 त्यातले तुम्हाला ऑडच असणार आहे. प्राईम नंबर म्हणजे 2 त्यातले ऑड, एक इव्हन घ्यावं लागेल आणि दॅट इज 2. एक नंबर इव्हन घ्यावं लागेल, हा इव्हन झाला. ऑड प्लस ऑड इव्हन अँड इव्हन प्लस इव्हन. Sum is 100. Sum is 100 means even number. तीन नंबर्सची सम तुम्हाला इव्हन घ्यायची आहे. एकतर तीनही इव्हन घ्यावं लागेल. तीनही नंबर इव्हन घेतला तर तुम्हाला सम इव्हन मिळते. बट कंडिशन इज ऑल आर प्राईम नंबर्स. मग इव्हन नंबरपैकी फक्त 2 हा प्राईम आहे, म्हणजे एक नंबर तुमचा फिक्स झाला, तो प्राईम नंबर कोणता, 2. आता रिमेनिंग 2 मध्ये रिलेशन काय आहे, बोथ आर ऑड. वन एक्सिड्स अदर बाय 36 मीन्स इफ वन प्राईम नंबर इज x, देन लार्जेस्ट विल बी x plus 36. Sum of 3 prime numbers is equal to 100 means condition 1, even plus even is equal to even, or even plus odd is equal to even. कारण odd plus odd काय होते, even is equal to even. या 3 मध्ये एक नंबर तुम्हाला इव्हन घ्यायचा आहे आणि उरलेले 2 ऑड घ्यायचे आहे. कारण प्राईम नंबर म्हणजे काय, हे तिन्ही इव्हन तर असू शकत नाही, इट इज नॉट पॉसिबल. सो दिस कंडिशन इज पॉसिबल ओनली. दिस कंडिशन इज पॉसिबल अँड फर्स्ट इव्हन प्राईम नंबर इज 2 अँड अदर आर ऑड नंबर्स अँड कंडिशन इज 1 एक्सिड्स अदर बाय 36. मीन्स 1 प्राईम म्हणजे स्मॉलेस्ट प्राईम. 1 मीन्स स्मॉलेस्ट प्राईम इज स्मॉलेस्ट प्राईम नंबर इज इक्वल टू 2. लेट अदर बी x, hence greatest number will be greatest prime number is equal to x plus 36 because that largest number is exceeds the other by 36. Now आता easy आहे. आता sum is equal to 100. Now sum is first is 2, other is second is x and greatest is 36. 1 2 3, their sum is 100. Now sum 2 plus 36, 38 plus x 2x is equal to 100 means 2x is equal to 100 minus 38 means 2x is equal to 62. Hence
x is equal to 62 upon 2, x is equal to 31. 31 is a prime number. Hence greatest prime number is equal to x plus 36, means 31 plus 36, 67. 67 is also prime number. Now you verify this. Verify karo. 2 plus 31 plus 67. 7 plus 1 8. 8 plus 2 100. So it is verified. Hence option greatest number this. इनमें से देखो ये तो प्राइम नहीं है, ये भी प्राइम नहीं. दिस टू आर पॉसिबल ओनली. सो आवर आंसर इज 67. हेंस ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट, second, the rational number of the form p by q. Q is not equal to 0. P and q are integers which represents 0.134 is, options are 134 upon 999, 134 upon 990, 133,999, 133,990. द रॅशनल नंबर ऑफ द फॉर्म. 9th झालेला आहे हे प्रॉब्लेम. इझी आहे. गिवन नंबर इज 134. 34 is repeating. It is recurring number and 34 is repeating. So you have to write this in rational form. So how we represent? Let x is equal to 0.134, means that is x is equal to 0.134 बार आहे म्हणजे 3434 रिपीट होत आहे. 34 वर बार आहे मीन्स 3434 आर रिपीटिंग. दिस इज इक्वेशन 1. नाव असे प्रॉब्लेम असेल तर आपण डेसिमल पार्ट इक्वल करून घ्यायचा. डेसिमल पार्ट इक्वल करून घ्यायचा असेल तर हा डेसिमल तुम्हाला इथे घ्यावं लागेल. मल्टिप्लाइंग बाय 2 मेथड याच्यामध्ये. पहिले हा शिफ्ट करून घ्या, मीन्स 10x. इफ मल्टिप्लाइंग बाय 10 टू बोथ साइड्स. 10 हा याच्यासाठी 10ने केलं की हा इथे येऊन जाईल आणि मग डेसिमल पार्ट रिकरिंग राहील. मीन्स 10xने केलं तर काय होईल 1.3434. दिस इज इक्वेशन 2. नाव अगेन डेसिमल पॉईंट इथे घेऊन घ्या म्हणजे काय होईल. आता 100ने मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाइंग बाय 100. मल्टिप्लाइंग बाय 100. तर इथे 100ने मल्टिप्लाय केल्यावर काय येईल. या साईडला 100ने मल्टिप्लाय केल्यावर 1000x इज इक्वल टू हियर. आफ्टर मल्टिप्लाइंग बाय 100 दिस डेसिमल पॉईंट विल शिफ्ट टू दिस पोझिशन. मीन्स 134.3434 रिकरिंग आहे. और बार दिला तरी चालेल. नाव 3 minus 2. इक्वेशन 3 minus equation 2 implies what? 1000x minus 10x is equal to 134.3434 recurring है ना, repeating है means 34 बार. Here 10x horizontal केलं, vertical करून घ्या. 10x is equal to 1.3434 repeating. याच्यात 2 मेथड आहे पण ही मेथड इझी जाईल म्हणजे डेसिमल पॉईंट पार्ट इक्वल करायचा. इथे पण करू शकता तुम्ही पण हे थोडं कठीण जाते. तर हे असे इक्वल केल्यावर तुम्हाला सबट्रॅक्शन इझी जाईल. सबट्रॅक्शन केल्यानंतर काय येईल इथे 0.99990. हिअर डेसिमल पार्ट विल बी 0 मीन्स 133
Hence x is equal to 133 upon 990. Option number D. Next, third problem. The least number which is a perfect square and is divisible by each of 16, 20 and 24 is. Options are 240, 1600, C 2400 and D 3600. Now हा ऑप्शनमधून इझी जाते, पण सपोज ऑप्शन्स नसेल तर कसं कराल? ऑप्शनमधून इझी जातो हा. ऑप्शनमधून कोणता इझी जाईल? परफेक्ट स्क्वेअर नंबर म्हणजे दोनच आहेत. हिअर यू हॅव टू फाइंड अ नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 16, 20 अँड 24, यानी डिव्हिजिबल बट परफेक्ट स्क्वेअर. तर परफेक्ट स्क्वेअर इज ओनली 2 ऑप्शन्स, बी अँड डी. ऑप्शनमधून काढायचं असेल तर बी अँड डी. आता बीला जर तुम्ही 16ने डिवाइड होतो, 20ने डिवाइड होतो, 24ने डिवाइड होतो का बघा. ऑप्शनमधून हे परफेक्ट स्क्वेअर म्हटलं की 2 आहे. आता 1600ला 16ने होतो, 20ने होतो, 24ने होतो का बघा बरं. 24ने डिवाइड केलं तर काय होईल? 8 3 जार 8 2 जार 3ने डिवाइड होत नाही. 1600 नाही आहे ऑप्शन, मीन्स ऑब्वियसली इट इज 3600. ऑप्शनने आला आन्सर. बट मेथडने करायचं असेल तर काय करायला तुम्ही? मेथडने करायचं असेल तर द नंबर व्हेन यू हॅव टू फाइंड अ नंबर डिव्हिजिबल बाय गिवन नंबर्स, मीन्स या 3 नंबरनी डिव्हिजिबल होणारा नंबर तुम्हाला काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागते? यू हॅव टू फाइंड देअर LCM. यानी त्याला डिवाइड झालं पाहिजे, म्हणजे LCM काढायचं असेल तर फर्स्ट फाइंड LCM ऑफ 16, 20 and 24. 16, 20, 24 LCM काढायची मेथड ही. फक्त LCM काढायचं असेल तर ही मेथड चांगली आहे. बट व्हेन यू हॅव टू फाइंड LCM अँड SCF ऑफ सेम नंबर्स, देन फर्स्ट मेथड प्राईम फॅक्टरायझेशन ती घ्यायची, म्हणजे एकाच याच्यात दोन्ही होऊन जाते. नाव प्राईम फॅक्टर ऑफ एनी ऑफ दिस 2. 2 8 जार 2, 2ने याला डिवाइड केलं 10, 2 याला डिवाइड केलं 12. अगेन प्राईम नंबरच घ्या. 2 4 जार 2 5 जार 2 6 जार. अगेन याचा दोघांचा डिवायझर आहे 2 2 जार 3 जार. ही मेथड 1 1 1 येईपर्यंत केलं तरी चालते, किंवा हे खालचे जे राहिलेले नंबर प्राईम पाहिजे, को प्राईम किंवा प्राईम म्हटलं तरी चालेल. या स्टेपमध्ये हे 4 आणि 6 को प्राईम नव्हते. को प्राईम मीन्स सगळे प्राईम पाहिजे असं काही नाही, पण त्यात कॉमन फॅक्टर नको. जसं फॉर एक्झाम्पल 15 and 8. नाव 15 and 8 both are composite number. These are not prime, but they are said to be co-prime. Co-prime means they must not be prime, but there should not be common divisor. या दोघांचाही कॉमन डिवायझर नाही. याचे डिवायझर काय आहे? 3 and 5. याचे डिवायझर काय आहे? 2 into 2 into 2. यांच्यात एकही कॉमन डिवायझर नाही. सो दीज आर नॉट प्राईम, बट दे आर को प्राईम. सो ही मेथड अशी आहे, कारण बरेच जणांना समजत नाही. तर हे लास्ट नंबर्स एकतर 1 1 1 येईपर्यंत घ्या, पण विनाकारण त्याच्यात वेळ जातो. तर हे लास्ट नंबर को प्राईम आहे. 2 3 5 आर को प्राईम. तर हिअर LCM इज
या सगळ्यांचा प्रॉडक्ट म्हणजे 2 2 2 अगेन हे खालचे 2 5 3 2 5 3 प्रॉडक्ट 5 3 15 प्लस 2 सॉरी मल्टिप्लाय बाय 2 5 2 10 इंटू 3 30 2 क्यूब मीन्स 8 240 देअर एलसीएम इज 240 240 ऑप्शन आहे but it is not a perfect square. Now you have to find a number which is perfect square as well as divisible by these two number. यांचा divisible. तर इथे काय करायचं तुम्ही या 240 चे फॅक्टर्स घ्या आणि परफेक्ट स्क्वेअर मिळण्यासाठी त्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागते. नाव 240 चे फॅक्टर्स काय आहे बघा. 240 चे फॅक्टर्स काय आहे. आता इथे मोठा फॅक्टर प्राईम नाही घेतला तरी चालेल पण 4 6 जा 24 अगेन याचा 4 फॅक्टर आहे मीन्स 4 15 जा म्हणजे याचे फॅक्टर्स आहे 4 इंटू 4 4 स्क्वेअर इंटू 15. आता हा परफेक्ट स्क्वेअर करायचा आहे तुम्हाला. 240च्या 440ला कशाने मल्टिप्लाय केल्यावर परफेक्ट स्क्वेअर मिळेल. तर हा परफेक्ट स्क्वेअर आहे 4 परफेक्ट स्क्वेअर आहे तर 15ला परफेक्ट स्क्वेअर नाही आहे पेअर त्याला 15ने मल्टिप्लाय करा मीन्स इफ वी मल्टिप्लाय बाय 15 देन हा 4 स्क्वेअर झाला मग इथे 15 इंटू 15 मीन्स काय होईल 4 स्क्वेअर इंटू 15 स्क्वेअर म्हणजे हा नंबर झाला 240 इंटू 15. हा झाला आता परफेक्ट स्क्वेअर मीन्स 4 इंटू 15 कॉमन इंडेक्स मी 60चा स्क्वेअर झाला. 60चा स्क्वेअर काय झाला मग 3600. सो विच नंबर इज डिव्हिजिबल बाय 15 20 सॉरी 15 नाही 16 20 अँड 24 अँड विच इज परफेक्ट स्क्वेअर दॅट नंबर इज 3600. दॅट नंबर इज 3600 ऑप्शन डी. बघा ऑप्शनमधून काढायचं असेल तर व्हेरी इझी. परफेक्ट स्क्वेअर विचारला आहे 2 परफेक्ट स्क्वेअर आहे दोघांपैकी या तीनही नंबरने डिव्हिजिबल असणारा आपण ट्रायल मेथडने घेतला आहे बट या मेथडने डिस्क्रिप्टिव्ह मेथडने घ्यायचं असेल तर तुम्हाला ही मेथड करावं लागेल. नेक्स्ट problem is find the list number. थर्ड फोर्थ आहे find the list number which when divided by 12 leaves a remainder 7 when divided by 15 leaves remainder 10 and when divide by 16 leaves remainder 11. Options are 115, 235, 247 and 475. काय क्वेश्चन? फाइंड द लीस्ट नंबर which when divided by 12 leaves remainder 7, when divided by 15 leaves remainder 10 and divided by 16 leaves remainder 11. Now काय करायचं आहे? कशाने डिवाइड केलं? 12 ने डिवाइड केलं तर 7 रिमाइंडर राहतं, 15 ने डिवाइड केलं तर 10 रिमाइंडर राहतं अँड 16 ने केलं तर रिमाइंडर राहतं 11. तर प्रत्येक तिन्ही क्वेश्चन्समध्ये 3 सब क्वेश्चन्समध्ये त्यांचे रिमाइंडर अलग अलग आहे. तर असा नंबर काढायचा आहे. तर हिअर एव्हरी टाईम
डिवायझर मायनस रिमाइंडर, डिवायझर मायनस रिमाइंडर कडावर किती आहे तर हां पहिल्या याच्यात डिवायझर आहे 12, रिमाइंडर आहे 7, किती आहे यांची सबट्रॅक्शन किती आली, यांचा सबट्रॅक्शन आहे 5. नेक्स्ट व्हेन डिवायडेड बाय 15 रिमाइंडर इज 10, हिअर ऑल्सो डिफरन्स इज 5, and when divided by 16 remainder is 11, here also their difference is same. Every time difference of divisor and remainder is same. या प्रॉब्लेममध्ये डिवायझर आणि रिमाइंडरचा डिफरन्स कॉन्स्टंट आहे, हां कॉन्स्टंट आहे. तर अशा वेळेस काय करायचं, ह्या तिघांचा या डिवायझर्सचा एलसीएम काढायचा. डिवायझरचा एलसीएम काय, हिअर difference of divisor and remainder is 5, means constant, every time it is 5. So hence find LCM of 12, 15 and 16. या तिघांचा एलसीएम काढा. काय येईल आन्सर, 12 त्याच मेथडने काढा, 16. हां now remember in this method when you have to find LCM you can take any divisor of any one of these number. या एका तिघांपैकी कोणत्या एका याचा डिवायझर घेतला तरी चालेल. बट when you have to find SCF you have to take a divisor of all these numbers, means common divisor, तिघांचाही डिवायझर असला पाहिजे. LCM मध्ये एका नंबरचा डिवायझर घेतला तरी चालते, पण SCF मध्ये तिघांचाही कॉमन डिवायझर पाहिजे. सो हिअर 12चा डिवायझर घ्या तुम्ही, कोणता घेतला, 2 ने याला डिवाइड केलं किती, 2 6 जार, 2 ने 15ला डिवाइड होत नाही तर कीप ॲट इज, 2 ने 16ला केलं तर 2 8 जार, अगेन 3 ने डिवाइड करायला किंवा 2 ने करा, 2 3 जार 6, 15 नाही, 2 4 जार, अगेन 3 1 जार 3, 5 जार 3 4 जार. आता लास्ट स्टेपमध्ये बघा इथे 1 आहे, हे हा प्राईम नाही आहे, बट 5 and 4 आर को प्राईम आहे ना. तर इथे तुम्ही को प्राईम नंबर मिळाले तर या तिघांचा प्रॉडक्ट आणि या खालच्यांचा प्रॉडक्ट केला तरी चालते. को प्राईम पाहिजे, इथे समजा 2 असतं तर 2 आणि 4 को प्राईम नसते, तर एलसीएम या मेथड घेता येते किंवा 1 1 1 येईपर्यंत घ्या. सो एलसीएम इज इक्वल टू 2 × 2 × 3 या तिघांचा प्रॉडक्ट मल्टिप्लाय बाय या तिघांचा प्रॉडक्ट, यांचा आणि यांचा प्रॉडक्ट घ्यायचा, मीन्स 1 × 5 × 4, 3 2 जार 6, 6 2 जार 12, 5 4 जार 20, 12 2 जार 240, 240 LCM मला. बट यू हॅव टू फाइंड द नंबर वेन डिवायडेड बाय दिस डिफरन्स इज 5, म्हणजे हा 5 पेक्षा डिफरन्स 5 म्हणजे रिमाइंडर आहे ना, तो रिमाइंडर म्हणजे याच्यातनं हा डिफरन्स मायनस करायचा आहे. हेन्स दॅट नंबर इज, जर कम्प्लिटली डिवाइड झालं असतं वेन रिमाइंडर इज 0, मीन्स वेन इट इज कम्प्लिटली डिवायडेड बाय these numbers then that number is their LCM. But here the remainders are different and difference between divisor and remainder is constant 5, hence that number is LCM minus that constant number. That number is equal to LCM minus 5, means 240 minus 5 means 235. That number is 235. Option number B. Option number B. Next, LCM SCF चांगले सगळ्या मेथड्स आल्या पाहिजे. The number 3 raised to 13 minus 3 raised to 10 is divisible by which number? A 2 and 3, B 3 and 10, C 2 3 and 10, and D 2 3 and
13. So 3 raised to 13 minus 3 raised to 10. इथे तुम्ही 3चा 13 पॉवर आणि 3चा 10 पॉवर काढून सबट्रॅक्शन करू नका. इथे शॉर्ट मेथड अशी आहे, 3 raised to 13 minus 3 raised to 10 मीन्स ह्याचे जर फॅक्टर म्हणजे इंडायसेसचे रूल लावा. इंडायसेसचे रूल कसे लावायचे, आता हा 3 raised to 13 मीन्स 3 raised to 10 इंटू 3 raised to 3 मायनस 3 raised to 10. म्हणजे हे याला एक्सपांड केलं आपण 3 raised to 10 इंटू 3 raised to 13 म्हणजे यांची सम बघा 10 + 3 13 आणि ही एक टर्म, दोन टर्म्स आहे. आता 3 raised to 10 इज कॉमन, हा कॉमन घेतला म्हणजे इथे काय राहिलं 3 raised to 3, हा कॉमन घेतल्यावर इथे राहिला 1. 3 raised to 10, 3 raised to 3 मीन्स 3 क्यूब मीन्स 27 minus 1, 27 minus 1 मीन्स 3 raised to 10 26. आता याचे फॅक्टर्स काय विचारले, इज डिव्हिजिबल बाय. हा नंबर कशाने डिव्हिजिबल बाय आहे म्हणजे याचे फॅक्टर्स घ्या तुम्ही. आता याचे फॅक्टर्स काय येईल, 3 raised to 10 हा 26 मीन्स 2 इंटू 13. आता हे याचे फॅक्टर्स आहे, 3 raised to 10 मीन्स 3 3 3 10 टाइम्स. याचे फॅक्टर्स बघा 2 and 3, 2 आहे 3 आहे, पण घाई नका करू. नेक्स्टमध्ये 3 and 10, 3 10 नाही आहे. 3 2 and 10 10 नाही आहे. 2 3 and 13 दिस देखो 2 पण आहे, 13 पण आहे आणि 3 पण याचा फॅक्टर आहे. मीन्स फॅक्टर्स आर हेन्स इट इज डिव्हिजिबल बाय. फॅक्टर्स आर विच हा 3 हा 2 and 13 मीन्स ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट LCM of SCF of AB is equal to 12 and A into B is equal to 1800. Then LCM of AB is equal to what? 3600, 900, 150, 90. SCF of A and B, these two numbers. SCF of AB is 12 and product of these two number is 1800. Then LCM of A and B. फॉर्म्युला मला वाटते झाला आहे मागच्या वर्षी. काय फॉर्म्युला, इफ SCF इज गिवन, LCM of two numbers, काय फॉर्म्युला, LCM of two numbers is equal to product of two numbers divided by SCF. किंवा एक ओरिजिनल फॉर्म्युला असा आहे, LCM into SCF is equal to product of two numbers. म्हणजेच LCM is equal to, हा ओरिजिनल फॉर्म्युला आहे, LCM into SCF is equal to product of two numbers. Means when we have to find LCM, the product of two numbers divided by SCF, or SCF is equal to product of two numbers divided by LCM, or when you have to find one number, then LCM into SCF divided by the given number. or अजून एक क्वेश्चन असतो, when both numbers, when we have to find both numbers, तो सुद्धा प्रॉब्लेम असतो. जेव्हा दोन्ही नंबर्स तुम्हाला काढायचे त्याची सुद्धा एक ट्रिक आहे. तसा एखादा प्रॉब्लेम आला तर आपण बघू. सो एक नंबर इझी आहे. हे 4 नंबर्स आहे ना टोटल, 2 नंबर्स LCM अँड SCF, 4 क्वांटिटीज. 4 क्वांटिटीमधले 3 क्वांटिटी दिल्या असेल तर 4th क्वांटिटी तुम्ही इझिली काढू शकता. बट व्हेन यू हॅव टू फाइंड बोथ नंबर्स, then you can find also. So here it is easy.
एल सी एम काढायचं आहे. एस सी एफ काय आहे? एल सी एम ऑफ ए बी. एस सी एफ ऑफ दिस टू नंबर ए बी काय 12 अँड प्रॉडक्ट ऑफ दिस टू नंबर इज ए इंटू बी. प्रॉडक्ट ऑफ टू नंबर्स काय आहे? 1800 मीन्स एल सी एम इज इक्वल टू 1800 डिवायडेड बाय 12. 12 1 जा रिमाइंडर 6, 12 5 जा मीन्स एल सी एम इज 150. ऑप्शन सी. ऑप्शन सी.